नमस्कार, मी सुशील कांबळे, राहणार आंबेडकर नगर, जत तालुका जत, जिल्हा सांगली। आज आपण आपल्या जत पासून अगदी हाकेच्या अंतरावरती साधारणतः 10 किलोमीटर वरती वळसंगी हे गाव आहे। ह्या गावामध्ये आमचे परम मित्र, आमच्या जत तालुक्याचे ज्वेलरी असोसिएशनचे अध्यक्ष आणि बालाजी ज्वेलर्स ह्या ज्वेलरी दुकानचे ओनर माननीय सुभाष पाटील यांच्या फार्म वरती आज आपण आलोय। वळसंगी ते एकदम आमच्या अगदी महाराष्ट्रामध्ये फेमस असं म्हणजे आमच्या माडगेळी मेंढे असतील किंवा बिटल ह्या ब्रीड मध्ये फेमस असं नावाजलेलं जे आमचे पाटील साहेब आहेत, ह्यांचं गोट फार्म आणि मेंढी फार्म आहे, हे आपण आज बघायला आलेलो आहे। मी त्यांच्याकडनं ते सगळं जाणून घेऊन माहिती घेणार आहे। नमस्ते, मी सुभाष पाटील, जत तालुका। माझा मळा इथं वळसंग गावामध्ये आहे आणि माझ्याकडे बिटल शेळ्या आहेत, तसेच माडग्याळ मेंढी आहे आणि देशी गाईचा पण गोठा आहे माझ्याकडे, म्हैसी पण आहेत। सगळे सर्व शेतीमध्ये जे शेतकऱ्याला जे आवश्यक आहे ते सर्व प्राणी आपल्याकडे आहेत। आणि आता सध्या माझा हा गोठा दिसतो तो बिटलचाच आहे। फक्त बिटल शेळ्या चांगल्या नामवंत शेळ्या, चांगल्या दुधाच्या शेळ्या आहेत आणि आम्ही आमचे मित्र सुशील कांबळे यांच्या मार्गदर्शनाखालीच हे चांगली खरेदी केलेली आहे आणि खूप सहकार्य आहे आमच्या या बिटल कशी असावी, त्याचं पालन कसं करावं, ते सुशील कांबळे यांनी त्यांच्या अनुभवातून आम्हाला बरंचसं काय शिकता आलं आणि त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने नॉलेज देतात। गोरगरीब शेतकऱ्यांना त्यांचं सजेशन अतिशय महत्वाचं आहे आणि पब्लिकने त्यांचं माहिती त्यांच्याकडून घेऊन फार्म सुरू करावा असं मी सांगतो। शेडजी, आम्हाला एक 2-3 फिमेल्स आणि मेल पकडून तुम्ही जरा थोडस हे करा की माहिती द्या की। हे बघा, ही जी फिमेल आहे ही अतिशय म्हणजे जावर लाईनचीच आहे। ही डायरेक्ट पंजाबहून मागवलेली आहे आणि ही कोल्हापुरात ह्या शेळीची चोरी झालेली होती, तरी पण आम्ही 15 दिवसानंतर हिचा शोध घेऊन पोलिसांच्या मदतीने ही आणली। अतिशय सुंदर ही शेळी आमच्या कळपामध्ये जातीवंत शेळी आहे आणि हिची पिल्लं पण जन्माला आल्या 1 महिन्याच्या आत कुणी विकत घेऊन जातं। 25, 30, 35 हजारापर्यंत हिची पिल्लं विकली जातात। चांगल्या पद्धतीची अगदी क्वालिटी आहे। हे समोर उभारलेली पण हे बिटलचीच आहे। तिला पण भरपूर आता कवठेमंकाची एकट्याने 75,000 रुपये हे नुसतं शेळीची मागणी झालेली आहे बघा। आणि ही शेळी जी आहे ती 1 लाखापर्यंत मागणी झालेली आहे, पण आम्ही विकत नाही, हिची पिल्लं फक्त विकतो। अजून आपल्या ह्याच्यामध्ये शेडमध्ये नवीन जन्मलेले पिल्लं असतील किंवा आपली जी ब्रीडर्स आहेत त्यांचं थोडस माहिती द्या की। या शेळीचे कान बघा आणि ही जी आहे अतिशय सुंदर कान आहे तिचं, पहिल्यावर पाठ आहे। ही काला बोकड म्हणून जो फेमस होऊन गेला त्याची पाठ आहे बघा, काल्या बोकडची अतिशय सुंदर। ही दुधाला खूप चांगली आहे आणि जातीवंत शेळी बघा। जी आहे मी चेतन जाधव म्हणून आहेत बीडचे, त्यांच्याकडून हा लहानपणी बच्चा असतानाच आणलेला आहे। हे कालाची ओरिजिनल काला बोकड जो आहे त्याचंही पिल्लू आहे बघा, अतिशय चांगलं क्वालिटीचं आहे। याचे कान वगैरे, ह्याच्या कानाची लांबी वगैरे, लांबी रुंदी काय साधारणतः बघा हे 22 इंचापर्यंत हे कान असतील आणि रुंदी अगदी पानासारखा आकार आहे, कुठे चिमटलेले नाहीत, सुटसुटीतपणा, दिसायला अगदी रुबाबदार। ह्याची पिल्लं पण अतिशय चांगली पडतात। त्या बोकडाला मागणी पण आता भरपूर झालेली आहे, पण आम्ही ब्रीडिंग साठी ठेवल्यामुळे विकत नाही। ह्याची रुंदी साधारणतः एक 7 इंच आहे की आरामची? तेवढं सहज आहे, सहज आहे। ह्याची हाईट साधारणतः एक 42-43 असेल माझ्या हिशोबानं। 43 इंच असेल माझ्या हिशोबानं 43च्या आसपासचा मेल आहे। त्याच्यानंतर ह्याचं वय वगैरे काय? हे बघा 2 वर्षाचं, 2 वर्षाचा आहे का? अजून आपल्या इथं ब्रीडर आहेत का? अजून आहे की, दाखवा। ह्या मेल विषयी काय माहिती? हे सध्या आता महाराष्ट्रामध्ये गाजत असलेला धनुभाऊ बोरकर बीडचे, त्यांचा जो बोकड आहे गोल्डी नावाचा, त्याचा हे पिल्लू आहे आणि याचं रचना अतिशय सुंदर, हे जातीवंत बोकड आहे। हे कुठला आजार नाही, काही नाही, 1 नंबर आहे बघा। हे सध्या ब्रीडिंगला आम्ही वापरतो। बोकड अतिशय चांगला आहे, जातीवंत बोकड आहे। ह्याच्या कानाची लांबी रुंदी वगैरे? ह्याची कानाची लांबी बी साधारणतः
2 फुटापर्यंत आहे. जरा कमी असेल किंवा जास्त बी असेल काय अंदाज सांगतो मी. आणि उंची पण चांगली आहे. सध्या ब्रीडिंगचं आमच्या मेन शेड मध्ये हेच आहे. अजून आपल्या इथं माडगेळ मेंढ्या पण आहेत ना? हो, माडगेळ मेंढी पण आहे, पण सध्या आता रानात गेले आहेत. तुम्हाला त्यांची माहिती थोड्या वेळाने देत होते. ठीक आहे, माडगेळ मेंढी पण चालेल, त्यांची पण माहिती द्या आम्हाला. पिल्लं जरा दाखवा की. दाखवतो. पिल्लांचे पण थोडेसे ह्या बोकडाचे जे पाठ आहे हे 1 महिना 1.25 महिन्याचे असले. बर, चांगली पाठ अगदी छान आहे. जवळपास 14-15 इंचाच्या 15 इंच कान आहेत. कान आहेत याचे. रुंदी पण जवळपास एक 5 इंचाच्या आसपास रुंदी आहे. हो. वयचं किती? महिना? 1.5 महिना 2 महिने एवढंच आहे. 2 महिने आहे का? 2 महिने. ठीक आहे. अजून ह्याच्यापेक्षा मोठी किंवा लहान आहेत का? आहेत. हे बघा, हा पण हे पण मादीच आहे. चांगली अगदी जातीवंत. तिची आई पण अतिशय फेमस होती. लहान पिल्ली ती पण तिकडचं जरा ती लहान. हा जो बिटल हे डायरेक्ट पंजाब मधनं आलेला आहे. बरोबर. हे आमच्यात जन्मलेलं नाहीये. आणि जरा थोडस नवीन क्वालिटी म्हणून आम्ही हे मागवलेलं आहे. चांगला आहे. ह्याचा बाप पण चॅम्पियन आहे. कारण काय माहिती आहे का, ह्याची शिंग बघण्यासारखी आहेत. कारण बिटल मध्ये सगळ्यात महत्वाचं जे आपण बघितलं जाते ते त्याची शिंग, त्याचा रोमन नोज, त्याच्या डोळ्याचा कलर, त्याचे कान पूर्ण असे ओपन आहेत का पानासारखे. त्याच्यानंतर त्याच्या कानाची लांबी, ही सगळं, त्याच्यानंतर त्याचा कलर पॅटर्न, बॉडी टेक्स्चर, हे सगळं बघितलं जाते. लांबी, रुंदी आणि शिंगा असतील, रोमन नोज असेल आणि कान असेल, ही ओळखच आहे बिटलची ओळख. मग ह्याच्यामध्ये मला वाटत नाही या मेलमध्ये काय कमतरता आहे. कारण एकदम जबरदस्त आणि थोडं खरोखरच वेगळ्या लाईनचा बिटल ह्यो दिसतोय मला. वेगळ्या लाईनचा 100% काय विषयच नाही आहे. शिव अजून म्हणजे तयार नाही, लहान आहे अजून. साधारणतः काय वय असेल याचं? 1 वर्ष. 1 वर्षाचा आहे का? 1 वर्षाचा कमी. दात लावलाय का यानं? बहुतेक काय बघितलं नाही नसेल, पण जर दात लावला नसला तर मग काय उपयोग नाही ब्रीडिंग करण्यामध्ये. जोपर्यंत मेल दात लावत नाही तोपर्यंत शक्यतो मेल असो अथवा फिमेल असो, दात जोपर्यंत लावत नाही तोपर्यंत ब्रीडिंगला घेऊच नाही. नाहीतर काय होतंय, जनावर खराब होते. 7 ते 8 महिन्याचा आहे. हा, मग काही विषयच नाही. अजून ह्याला भरपूर 6-7 महिने अजूनचा अवकाश आहे याला ब्रीडिंग साठी. चांगला तयार होईल तोवर. क्वालिटी चांगली आहे अगदी. शेळीचे टोटल पिल्लं आहेत आणि मेंढ्यांची पण पिल्लं आहेत. देशी माडगेळ मेंढीची पिल्लं आहेत. चांगली आहेत अगदी पिल्लं. हे माडगेळी पण पिल्लं एकत्रच आणि बिटलची पण पिल्लं एकत्र ठेवताय का? एकत्र. काय प्रॉब्लेम होत? काय प्रॉब्लेम नाही, काय नाही. हा, ही साधारणतः किती दिवसाची पिल्लं असतील? एक 8-10 दिवसाची, 15 दिवसाची एवढेच आहेत. म्हणजे साधारण 1 दिवसापासून ते अगदी 20 दिवसापर्यंत तुम्ही असंच ठेवताय? मग त्याच्यानंतर मग अलग करतो आम्ही. 15 ते 20 दिवसानंतर अलग. 20 दिवनंतर सेपरेट करता? सगळं सेपरेट. असं अजून दुसरं काय? ही एवढेच आता. हे सध्या आमच्या कळपातली ही एक बिटलची चांगली शिळी दिसते. दाखवूया. नागोरी बिटल आहे. नागोरी बिटल. हे बघा, हे सध्या पंजाब मधले जे फेमस लाईनचं फेमस रोमन नाक आणि उंची शिडी अतिशय माणसाळलेली आहे. कुठेही माणसाच्या पाठीमागाची येणार, सगळं खाणार, भरपूर पिल्लं, अगदी सशक्त चांगली पिल्लं देते. सध्या दुधाला सगळ्या कळपात 1 नंबर शिडी आहे आमची. अतिशय चांगली शिडी. ह्या लाईनची भानगड अशी आहे की बिटल मध्ये नागोरी बिटल ही पहिल्यापासूनच म्हणजे एकदम टॉपलाच आहे. कारण तिचा देखणेपणा असेल किंवा तिची जी पिल्ली द्यायची ताकद असेल ही जरा बरीच आहे. कारण एक टायमाला नागोरी बिटलच्या मी फिमेल्स बघितलं तर एका टायमाला 4-4, 5-5 पिल्लं दिलेल्या नागोरी बिटल्स आहेत. हे विषयच नाही, एकदम जबरदस्तच क्वालिटी आहे ही. हे बघा, हे 2 ते 2.5 महिन्याचं हे पिल्लू आहे. तर सध्या समोर उभारलेला ह्या मेलचंच पिल्लू आहे. अतिशय सुंदर असा मेल जन्माला आलेला आहे. बघा, चांगला आहे अगदी पिल्लू. ब्रीडिंग साठी 1 नंबर जन्माला आलेला आहे. शेठजी, या माडगेळ मेंढ्यामध्ये बी तुमचं भरपूर नाव आहे. हो. आणि बऱ्याचशा ठिकाणी तुमचे म्हणजे तुमच्या इथली वंशावळातली जनावर भरपूर ठिकाणी गेलेले आहेत. भरपूर लोक तुमचं नाव घेतात.
माडगेळी मेंढ्यांमध्ये. तर ह्या माडगेळी मेंढीचं तर वैशिष्ट्य सगळ्याला माहित आहे. अख्ख्या भारतामध्ये आपल्या जत तालुक्यातली माडगेळी मेंढी ही फेमसच आहे. तर ह्यातलं आता आम्हाला थोडीशी म्हणजे माहिती द्या की कुठलं कुठलं कसं काय काय. ही ओरिजिनल माडगेळ मेंढी आहे. हिचा जे नाकाचा आकार जो रोमन नाक राघूच्या चुचीसारखं असं वळतं असेल तर दिसायला छान दिसते. आणि ह्या मेंढीचा कलर जो आहे तो डपळा कलर आहे. ह्या कलरला मेंढपाळांचा सगळा समाज टोटल ह्याला मान्यता देतोय. कलर असा असावा आणि तोंडाला वगैरे लांबी रुंदी उंची हे अशा सुंदर पद्धतीनेचं रूप आहे. आणि रोगाला बळी पडत नसल्यामुळं या मेंढीचं सध्या मार्केटमध्ये नाव आहे. अगदी देशी जातीची वंशाळ आहे ही माडगेळ मेंढी म्हणून हिला भारत सरकारनं नामांकन दिलेलं आहे. त्याच्या पद्धतीनं गोरगरीब जनतेला एक 20 ते 25 मेंढ्या जरी झाल्या तर अतिशय सुंदर पद्धतीनं त्यांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न भेटून जातो. आणि निसर्गाच्या सगळं सानिध्यातलं फ्रीमधलं चारा खाऊन मालकाला 95% उत्पन्न देणारी सगळ्यात चांगली असलेली मेंढी म्हणजे तर माडगेळ मेंढी. आणि या माडगेळ मेंढीचं संगोपन सर्वांनी करावं असं मी म्हणतो. कारण याचा खर्चच काय नाही. हे फक्त निसर्गाचं खाऊन मालकाला 95% फायदा देते. आणि 15 महिन्यात 2 वेळा मेंढी पिल्लं देत्या. त्यामुळं हा शेतकऱ्यांचा सुशिक्षित लोकांचा आता सध्याचा उदरनिर्वाहाचा प्रश्न अतिशय चांगल्या पद्धतीनं हा सुटेल. आणि माडगेळ मेंढ्याचं पालन करावं सर्वांनी असं मी सांगू इच्छितो. वर्षा आपण आपल्या इथं आता बिटलमध्ये पण आपण सध्याला म्हणजे बिटल ब्रीडच्या बाबतीमध्ये पण तुम्ही सध्याला म्हणजे तुमचं नाव लौकिकच आहे. त्याच्यानंतर हे माडगेळ मेंढींच्या बाबतीत असेल तर तुमचं नाव लौकिकच आहे की तुम्हाला कोण ओळखत नाही. माडगेळ मेंढी बिटल मध्ये काम करणारे लोक असं कुठंच नाही, सगळे ओळखतात तुम्हाला. मला सांगा आता ही जी बिटलच्या शेळ्या असतील पिल्ला असतील आणि माडगेळीच्या ह्या ज्या मेंढ्या असतील किंवा त्यांची पिल्ला असतील आपल्या इथं किती पासून चालू आहेत आणि कितीपर्यंत हायस्ट रेट आहे? आमच्यामध्ये आता गोट्यावर बघा मी साधारणतः 20-25 हजारच्या पुढून आमचं विक्री चालू आहे. आमच्या 2 ते 3 महिन्याच्या पिल्लाला 12,21,000ला आम्ही खरसुंडीला एक पिल्लू विकलेलं आहे. 2 लाख 2.5 लाख 1.5 लाख अशा पद्धतीने आमची पिल्लांची विक्री चांगल्या पद्धतीने होत आहे. तरी वंशाळ आता सध्या आमच्याकडे मेल असा म्हणावा असं जातीचा आमच्याकडे होता तो मेलेला आहे. पण आता आम्ही आणखीन एक चांगल्या उच्च प्रतीचा मेल आता घेऊन येणार आहे. जर आमच्या मित्राकडं सोमनाथ माळी म्हणून आहे ते आटपाडीला त्यांच्याकडे ते चांगल्या जातीचं ओरिजिनल ब्रीड त्यांच्याकडे आता आहे. त्यांचं एक पिल्लू आम्ही या कळपात आता सोडणार. पुन्हा आणि आमचं डेव्हलपमेंट चांगली होईल. आणि हे सर्वांनीच प्रत्येक घराघरामध्ये 5-10 मेंढ्या असाव्यात लक्ष्मी म्हणून याचा स्वीकार करावा. शेतकऱ्याने याची जास्तीत जास्त वाढ कसं होईल आणि याच्यातलं पेटेंट्स जे आहे ते चांगल्या क्वालिटीचं ब्रीडिंग व्हावं आणि मग त्याच्यानंतर पिल्ली पण चांगली येतात आणि शेतकऱ्याला सुख समाधान त्यातनं मिळून जाते. पैसे पण भरपूर मिळतात. आता आमच्या चॅनलच्या माध्यमातून किंवा आमच्या चॅनलचे सबस्क्रायबर्स जर तुमच्याकडे आले तर योग्य दरामध्ये तुम्ही त्यांना आम्ही 20,000 पासून पुढे तुम्हाला पिल्लू आम्ही देऊया त्यांना योग्य दरामध्ये एकदम चीप रेटमध्ये मिळेल. ते तुम्ही संगोपन केला 3-4 महिने तर तुम्हाला ते दाम दुप्पटच होते. 3 महिन्यात दाम दुप्पटला सहज जातील. अगदी योग्य दरामध्ये पण द्या आणि त्यांना जास्तीत जास्त माहिती आणि सूचना पण तुम्ही द्याव्या. कारण सगळी माहिती मेंढीची सगळी देऊया आपण. काही अडचण नाही. अगदी कमीत कमी चाऱ्यावर हे जगणारं प्राणी आहे. ह्याला जास्त काय खर्च बी नाही. ते जी शेळी चालल्या ती सानियन ब्रीडच्या आहे. सानियन ब्रीडच्या ओरिजिनल किती सानियन आहेत? माझ्याकडे सध्या सानियनच्या 2 आहेत. बिटलच्या एक 20 शेळ्या आहेत त्या 35 शेळ्या आहेत त्या बिटलच्या. आणि सानियनची एक 2 आहे. देशी एक 8 ते 10 आहे त्या. आणि हे माडगेळ मेंढ्या एक 50 आहेत आपल्याकडे. ह्यांची पिल्ली एक 25 वेळ पिल्ली आहेत सध्या आणि एक 50 वेळ मेंढ्या आहेत त्या. आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपली सबस्क्रायबर जर कोण आली तर त्यांना योग्य ती ट्रीटमेंट मिळावी अशी अपेक्षा करतो तुमच्याकडनं. सर्व आणि आम्ही ह्यातनं माहिती पण सगळी फ्रीमध्ये देऊ. त्यांना कोणताही अडचण येणार नाही. असं सगळी माहिती मेंढ्या कसे पालन करावं, त्याचा फायदा किती तोटा किती आहे किंवा कशा पद्धतीने त्याचं पालनपोषण केलं पाहिजे तर आपल्याला जास्तीत जास्त फायदा होईल. सगळं माहिती सगळी फुकटमध्ये फ्रीमध्ये मिळेल. ओके, धन्यवाद शेठजी. नमस्ते.